रत्नागिरीमध्ये एक भीषण अपघात घडलेला आहे। रत्नागिरीतील बाव नदी नजीक ट्रकचा भीषण अपघात घडला। सळीखाली चिरडून यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर रखडलंय। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर बाव नदीजवळ सळी वाहतूक करणाऱ्या ट्रकला हा भीषण अपघात घडला आणि या भीषण अपघातात दोघा जणांचा जागीच मृत्यू झालाय। रत्नागिरीतून महत्त्वाची अशी अपडेट आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। राजन, नेमका हा अपघात कसा घडलाय, कारण यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची सध्या माहिती मिळते। गौरी, नक्कीच हा भीषण अपघात आहे। बाव नदी स्टॉप नजीक हा अपघात घडलेला आहे। मुंबईच्या दिशेने लोखंडी साळ्याने पूर्ण भरलेला हा ट्रक होता आणि तो उलटल्यामुळे आता दोन जणांचा मृत्यू झाला आहे। ट्रकच्या केबिनचा पूर्णपणे चकाचूर झाला आहे आणि सर्वसाधारण बघितलं संपूर्ण जे लोखंड आहे ते केबिनवर पडलेले आहे। त्यामुळे आतमध्ये जे चालक आणि क्लीनर होते अडकले होते आणि त्यांच्या अंगावर हे सगळं सामान कोसळल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे। त्यामुळे पोलीस आणि ग्रामस्थांनी देखील त्यांना आता बाहेर मदत कार्य केलेलं आहे। कालपासूनच सार्वजनिक बांधकाम मंत्री मुंबई गोवा महामार्गाचा या ठिकाणी पाहणी करतात आणि अशातच आज ही घटना ही दुर्दैवी घडलेली आहे। त्यामुळे अजून किती जणांचे जीव जाणार असे देखील ग्रामस्थांमधून आता चर्चा होताना दिसून येत आहे। गौरी, नक्कीच राजन, भीषण असा हा अपघात म्हणावा लागेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।